18 डिसेंबर. काळजीच करायची तर नामाची करा. आपण असे पाहतो की आज जे दुःखाचे वाटते तेच पुढे सुखाचे होते, आणि जे सुखाचे आहे असे आज वाटते तेच पुढे दुःखाला कारणीभूत होते. आईचे होण्यात जो आनंद आहे तो लौकिकापेक्षा कमी आहे असे तोंडाने आपण म्हणत नाही, पण वागतो मात्र उलट. तुम्हाला जे सुखदुःख येते ते आईपासून येते म्हटले तर दुःखाचे कारण काय? जोपर्यंत आपल्याला परक्याने दिलेले दुःख आईनेच दिले असे वाटत नाही तोपर्यंत आपण आईचे झालो नाही. आपण घाबरतो केव्हा? तर आपला आधार सुटला म्हणजे. जे होते ते रामाच्या इच्छेने होते असे समजावे. संकटे देवाने आणली तर ती सोसण्याची शक्तीही तोच देतो. समर्थांचे होऊन असे भ्यावे का? समर्थांचे जे झाले त्यांनी परिस्थितीला नाही डगमगो. प्रत्यक्ष संकटाचे निवारण जर करता येते तर मग भीती कशाची धरावी? खेळातली सोंगटी मेली म्हणजे त्याचे सुखदुःख कोणी करतो का? तसे व्यवहारात आपण वागावे. परिस्थितीचा परिणाम माझ्या मनावर घडू देऊ नका देवा असे म्हणावे. परिस्थितीच बदल असे देवास म्हणू नये. परंतु मुळात जी भीती नाही ती तुम्ही मनाने निर्माण करता याला काय म्हणावे? ज्याप्रमाणे एखादे विष रक्तात मिसळावे त्याप्रमाणे काळजी आपल्या अंगात भिनली आहे. त्याला वरून औषध लावले तर उपयोग होत नाही. त्यासाठी भगवंताच्या अनुसंधानाचे इंजेक्शनच पाहिजे. जे दुर्गुण भगवंताचा विसर पाडायला कारण होतात त्या सर्वांचा संग्रह म्हणजे काळजी होय. काळजी हा फार मोठा रोग आहे. पोटात रोग वाढला आणि त्यानेच पोट भरले की रोग्याला अन्न जात नाही. त्याचप्रमाणे ज्याला काळजी फार त्याच्या हृदयात आनंद जाऊच शकत नाही. या काळजीचे आईबाप तरी कोण? देहबुद्धीमुळे आपल्याला काळजी लागते. देहबुद्धी म्हणजे वासना. वासना व अहंकार हे काळजीचे आईबाप आहेत. अशा और स्वभावाचे आईबाप असल्यावर पोर असे विचित्र असायचेच. खरे म्हणजे एकच स्थिती कधीच कायम राहत नाही, म्हणून आपल्याला भीती वाटते आणि तिच्यातून काळजी उत्पन्न होते. काळजी जितकी आपल्याला मारते तितकेच नाम आपल्याला तारते. तरीसुद्धा आपण काळजीलाच पकडून बसतो याला काय म्हणावे? आपला जेवढा वेळ काळजीत गेला तेवढा वाया गेला असे समजावे. काळजी करायचीच असेल तर अनुसंधान कसे टिकेल याची करा. नामाची काळजी घ्या म्हणजे काळजी करायचीच वेळ येणार नाही. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा सुविचार. राम राम म्हणून राम कसा भेटेल अशी शंका न घेता राम राम जपावा. राम राम म्हणण्याचा शेवट रामप्राप्तीत म्हणजे स्वतःचे विस्मरणात म्हणजे देहबुद्धीतून देहाच्या पलीकडे जाण्यात होत असतो. जय श्रीराम.